नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आम्ही या ठिकाणी DSP साहेबांकडे आलो होतो. DSP साहेब जुन्नरला. तर एक नसीमुल इम्तियाज हुसेन हक या व्यापाऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली. हे सगळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. नारायणगाव असेल, पिंपोंडी असेल, गुंजावाडी असेल, या सगळ्या परिसरातील आपले शेतकरी आहे. आणि द्राक्ष सीझनच्या बरोबर शेवटच्या टप्प्यात हे व्यापाऱ्यांनी इथं येऊन आपल्या सगळ्या या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तो बऱ्याच दिवसापासून यांचे जे पैसे रखडलेत, आज देतो उद्या देतो, उडवाउडीची उत्तरं, खोटी उत्तरं, अनेक खोटी आश्वासनं त्यांनी दिलीत. त्याच्यामुळं त्याच्यावर कोणाचा विश्वास नाही राहिला. आणि असं समजतं कळंब असेल, इतर आजूबाजूचा परिसर असेल, तिकडं पण हे व्यापाऱ्याने अनेक जणांना फसवले. खरं तर सगळे कष्ट आपल्या शेतकऱ्यांनी करायचे. त्या ठिकाणी एक तर द्राक्षाचा एक तर माल निघत नव्हता. अशा या कठीण परिस्थितीत त्या ठिकाणी द्राक्ष ह्या शेतकऱ्याला त्यांनी दिली, नसीमुल इम्तियाज हुसेन हक. आणि यांनी अक्षरशः 1.5 ते 2 कोटी रुपयाला आपल्या शेतकऱ्यांना फसवले. कदाचित हा रक्कम वाढण्याची पण शक्यता आहे, आकडा वाढण्याची शक्यता आहे. परंतु आता जे शेतकरी उपस्थित आहे इथं सगळेजण, या सगळ्यांची त्यांनी फसवणूक केली आहे. इथं आमचे योगेश धोत्रे आहेत, यांच्या नावाने आम्ही करतो. या ठिकाणी साहेबांनी सांगितलं, साहेब एकदम कार्यक्षम अधिकारी. साहेबांनी सांगितलं तात्काळ तुम्ही या ठिकाणी आपण गुन्हा दाखल करू, तुम्ही सगळं तुमचं अर्ज मेन्शन करून आणा आणि त्या संदर्भात आपण FIR दाखल करणार आहे. पण हा नसीमुल इम्तियाज हुसेन हक हा जो व्यापारी आहे, याने आपल्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची तसं इतर भागातल्या पण शेतकऱ्यांची फसवणूक केली. या संदर्भात खरं तर आम्हाला पत्रकार बांधवांचे पण आम्हाला या ठिकाणी सहकार्य लागणारच आहे. कारण असे व्यापारी जे आहेत, जे तालुक्यात येतात, आपल्या लोकांची फसवणूक करतात, याच्या संदर्भात खरं तर आम्ही DSP साहेबांना भेटलो आहे आणि साहेबांनी पण या गोष्टीची दखल घेतलेली आहे. बघू आता पोलीस प्रशासन काय कारवाई करते ते. परंतु या ठिकाणी जे योगेश हां बोला ना. नाही तर आता समजा हे 10 शेतकरी उपस्थित आहे, पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की शेतकऱ्यांची पण आकडा वाढण्याची शक्यता आणि रक्कम पण वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्यांची लिस्ट वाढेल. कारण आता पहिल्यांदाच आम्ही कॅमेऱ्यासमोर आले. पण ह्या व्यापाऱ्याने आपल्या तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. असं खरं तर आपल्याकडे शिवजन्मभूमी आपल्याकडे झालं नाही पाहिजे. परंतु असे काही बाहेरचे व्यापारी येतात आणि आपल्या असं फसून जातात. यांनी त्याचा आधार कार्डवर ॲड्रेस नाशिकचा आहे सर. त्याचा ॲड्रेस मातोश्री कॉलनी, वाडिया, नाशिक म्हणून असा ॲड्रेस आहे त्याच्या आधार कार्डवर. कॉन्टॅक्ट होते, पण तो उडवडीची उत्तर देतोय, खोटी उत्तर देतोय. आणि असं समजतंय, ऐका ना, असं समजतंय तो कदाचित बंगालला पण असण्याची शक्यता आहे. त्याचा जो साडू आहे, त्याचा साडू असेल, हा नसीमुल इम्तियाज असेल, त्याचे कुटुंबीय असतील, हे सगळे त्या गुन्ह्यात सामील आहे. कारण हे सगळेच जण त्या ठिकाणी आमच्या लोकांना फसवले होते. त्याच्यामुळे आमचा स्पष्टपणे आरोप आहे की या शेतकऱ्याच्या सगळ्या कुटुंबाकडून, त्यांच्या नातेवाईकाकडून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. शेतकरी भाऊ त्यांची अंदाजे किती रुपयाची व्याज सर्व आपल्या तालुक्यातले जे शेतकरी आहेत त्यांची साधारणतः 1,55,00,000 दरम्यानची फसवणूक आहे. याच्यामध्ये माझी वैयक्तिक 68 लाखाची फसवणूक आहे. हा ज्यावेळेस व्यापारी आला यांनी आम्हाला आमिष दाखवलं, जास्त रेटचं, मार्केटपेक्षा जास्त रेटचं आमिष दाखवलं आणि आमच्याकडून माल खरेदी करून माल घेतला, 10 दिवसात पेमेंट करतो असं बोली केली. पण इलेक्शनचं कारण, तिकडून पैसे येत नाही आहेत, पुढची पार्टी पैसे देत नाही, अशी खोटी कारणं सांगून आम्हाला वेळ काढूपणा केला. आणि आता म्हणतो का तुमचा माल खराब झाला, तुम्ही पैसे कमी घ्या. तर ठीक आहे, आम्ही त्याला सुद्धा म्हटलं का बाबा ये तू समोर, आपण काहीतरी सेटलमेंट करू. तो तसं नाही, तुम्ही मला आधी लेखी स्वरूपात द्या, तुम्ही एवढेच पैसे घेणार आहेत माझ्याकडून, आपला व्यवहारच एवढा आहे, आणि मग माझ्याकडे जसे पैसे येतील तसे मी पैसे देईन तुम्हाला. अशा प्रकारे तो आमच्याकडून हे करून घेतोय. आणि मध्यंतरी 15-20 दिवस तर फोनच उचलत नव्हता. एक काल परवापासून थोडासा फोन उचलतोय, पण फोन उचलल्यानंतर तो 15-20 सेकंद त्याच्यावर आमच्याबरोबर बोलत नाही. तेवढाच बोलतो, काहीतरी उडवाउडीचं कारण देतो आणि फोन कट करून टाकतो. 5 मिनिटांनी करतो, 10 मिनिटांनी करतो, अशी कारणं देऊन फोन कट करतो, परत फोन उचलत नाही. यांना आपण प्रत्यक्ष भेटला होता? हो, तो स्वतः आमच्याकडे आला होता. इथल्याच एक लोकल शेतकऱ्याच्या मार्फत तो आमच्याकडे माल खरेदी करण्यासाठी आलेला होता. कधी आला? मार्च महिन्यामध्ये. त्यावेळेस काय उत्तर दिलं? काय नाही, आपल्याला मोठं काम करायचं आहे 10 वर्षापासून. आता जे आमच्या इथला शेतकरी, त्यांनी सांगितलं होतं का 10 वर्षापासून हा या क्षेत्रामध्ये आहे, मोठं काम आहे, याचं ट्रान्सपोर्टही आहे, भरपूर मोठा व्यापारी, आणि पुढल्या वर्षी आपल्याला अजून एखाद्या व्यापाऱ्याचं सोर्स वाढेल, माल द्यायला
सोपं होईल. म्हणजे अशा आमिषाला आम्ही बळी पडलो. मग तुम्ही एकदम माल दिला का टप्प्याटप्प्याने दिला? 2 टप्प्यात माल दिला. एक 8 दिवसाच्या फरकामध्ये. मग तो म्हणतो माल खराब झाला, मग कसं काय? मग तो त्याला पैसे द्यायचे नाही त्याच्यामुळे तो असं बोलतोय माल खराब. बरं सगळ्यांचा माल खराब झाला असं सांगतोय. प्रत्येकाला म्हणतोय का तुमचा माल खराब झालाय, तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करायला लागेल, तुमचा माल खराब झालाय, तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करायला. बरं सेम प्लॉट मधले काही माल आम्ही थोडेसे बाहेर पण दिले होते. संबंधांमुळे आता माझा एक नाशिकचे व्यापारी आहेत ओळखीचे, त्यांना थोडासा माल कमी पडत होता म्हणून ह्याच प्लॉटमधून मी त्यांना काही माल दिला. त्यांनी तो माल युरोपला पाठवला, काही हे नाही आलं. यांची फक्त 5 दिवसाची मंडी, तर म्हणतो माल खराब झाला. युरोपची 40 दिवस ट्रान्झिट पिरियड आहे माल जायला. तो माल 40 दिवसामध्ये खराब नाही झाला, हा म्हणतो 5 दिवसात माल खराब झाली. अशी खोटी कारणं देतोय. यांचं पूर्ण नाव आणि वास्तव्य कुठं आहे? याचं पूर्ण नाव नसीमुल इम्तियाज हुसेन हाकू, हा हे असं त्याचं नाव आहे. आणि आधार कार्डवर त्याचा ॲड्रेस नाशिकमधला आहे. तर बाहेरून कळालेल्या माहितीनुसार हा प्रॉपर यूपीचा आहे आणि पश्चिम बंगालमध्ये हा व्यवसाय करतो. त्याचा साडू जो आहे तो पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडी मार्केटला त्यांचा गाळा आहे. पश्चिम बंगालला हा, त्या व्यापारात फोन लावतात तुम्ही? आता येईल फोन लावतो. लावू शकतो. नाही, तुमच्या माध्यमातून आमची विनंती आहे, या व्यापाऱ्यापासून अजून शेतकऱ्यांची फसवणूक नको. मुळात द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, संकटात आहे. आणि शेवटचा त्याचा काळ म्हणजे एकदम त्या ठिकाणी कोणाची शहानिशा करणार असे व्यापारी आता अशी फसवणूक करून जातात. आमच्या लोकांनी कष्ट करायचे, अजून आपले शेतकरी फसायला नको. आणि जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही काय स्वस्त बसणार. आणि DYSP साहेबांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. साहेब म्हणजे काय काळजी करू नका, मी शेतकऱ्यांच्या बाजूने, ते पण शेतकरी पुत्रच आहे, ते म्हणजे मी चांगल्या पद्धतीने मदत करतो. जोपर्यंत त्याला इथं अटक होत नाही किंवा तो आपल्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी रक्कम देत नाही तोपर्यंत आम्ही काय स्वस्त बसणार नाही. अनेक शेतकरी संघटना आहेत, त्या पण या ठिकाणी आपल्या सगळ्या लोकांना पाठिंबा द्यायला तयार आहे. माध्यमातून शेतकऱ्यांनी माझी विनंती की खरं तर असा आपण माल विकताना खरं तर काळजीपूर्वक खरं तर या सगळ्या व्यापाऱ्यांची नीटपणे चौकशी करायचं. परंतु द्राक्षाची अडचणीच आहे, द्राक्षाचं ओपन बाजारपेठ नाही. बाकीला समजा आपण मार्केट कमिटीमध्ये नेऊ शकतो, द्राक्षाची मोठी अडचण आहे. त्याच्यामुळे बरेचसे द्राक्ष उत्पादक शेतकरी अशा व्यापाऱ्यांना फसले जातात. तर ठीक आहे, आता या संदर्भात खरं तर DYSP साहेब मार्ग काढतात आहे. परंतु माझी या निमित्तानं तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना विनंती राहील की असा माल विकताना सगळी खात्रीशीर करूनच खरं तर माल विकत जा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.